होळीच्या रंगीबेरंगी सणानिमित्त आज आपण बनवणार आहोत खास पारंपरिक पुरणपोळी. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 3 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. ती आता स्वच्छ धुवून घेऊया. कुकरमध्ये टाकून पुरेसे पाणी टाकून आपण त्याला 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. इथे चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे, हळद, त्याने कलर छान येतो. इकडे कुकर लावलेला आहे. 4 शिट्ट्या होईपर्यंत आपण इकडे बडीशोप, विलायची आणि थोडंसं जायफळ भाजून घेऊया. इथे भाजून झालेलं आहे. आता हे मिक्सरला काढून घेऊया. बारीक काढून घ्यायचं आहे. त्याच्यात थोडी साखर टाका म्हणजे छान बारीक निघतं. इकडे कुकरला 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण पाहू शिजले की नाही ती डाळ. घरची डाळ आहे त्याच्यामुळे 4 शिट्ट्यात छान शिजून जाते. शिजलेली आहे. एका पातेल्यावर मी पुरण गाळणी ठेवून त्याच्यात ते डाळ टाकून त्याच्यातलं पाणी काढून घेणार आहे. आणि हे जे राहिलेलं पाणी आहे ना, त्याची आपण आमटी बनवणार आहोत. येळवणी म्हणतात त्याला. पाणी काढून घेतलं. आता डाळ नितळलेली आहे पूर्ण पाणी त्याच्यातलं. तर आपण मी एका छोट्या ग्लासच्या साह्याने हे वाटून घेणार आहे. तुम्ही पळीने पण घेऊ शकता. इथे आपलं पुरण वाटून झालेलं आहे. इथे कढई तापलेली आहे. त्याच्यात मी 2 चमचे तूप टाकते. नंतर आपण वाटून घेतलेली पुरण टाकूया. आणि आता हलवून घेऊया. ह्याच्यात मी 2 वाट्या गूळ टाकलेला आहे बारीक चिरून. तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता. आता गूळ टाकल्यानंतर एकदा आणखी हलवून घेऊया. इथे पाहू शकता गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. त्याच्यात आता आपण जी पेस्ट बनवली होती ती टाकून मिक्स करून घेऊया.
आणि मंद आचेवर आपण ह्याला 10 ते 15 मिनटं परतून घेणार आहोत. गुळामुळे कलर खूप सुंदर येतो. पाहू शकताय होत आलेलं आहे आपलं. झालेलं आहे पुरण आपलं. आता मी एका डब्यात काढून घेते. पाहू शकताय मऊसूत झालेलं आहे पुरण. आता आपण कणिक मळून घेऊ. इकडे मी इथे पीठ घेतलेलं आहे, त्याच्यात थोडंसं मीठ टाकून पाणी टाकून आपण ते तिंबून घेणार आहोत. साध्या पोळ्याला जसं तिंबतो तसंच, फक्त पुरणपोळी करताना थोडंसं पातळ तिंबणार आहोत आपण. झाकून ठेवते मी इथे थोडंसं 10-15 मिनिट. 15 मिनिटानंतर एक गोळा घेऊन त्याचं असं गोल करून घेणार आहे पारी. हे पुरणाचा गोळा टाकून अशा प्रकारे आपण करून घेऊया. त्याला व्यवस्थित दाबून पाहू शकता छान उंडा तयार झालेला आहे. आणि थोडंसं असं गोल करून घेते आणि हलक्या हाताने लाटून घेऊया. हलक्या हाताने लाटायची आहे, कुठेही फुटत नाही आहे ती. नाजूकपणे करा. इकडे तवा तापलेला आहे आपला, त्याच्यावर टाकून घेऊया. पलटून घ्या. पाहू शकता फुगायला लागलेली आहे. मी आणखी एकदा पलटते. तेल लावून घ्या. पाहू शकताय खूप सुंदर फुगलेली आहे टम्म. अशाच प्रकारे सगळे आपण पोळ्या तयार करून घेणार आहोत. पाहू शकताय कुठेही फुटलेली नाहीये. आजची होळी स्पेशल पुरणपोळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.